2 लीटर का ये फोटो काढ. तुझा कशाला फोटो काढायचा? ते हात लावू नको तू, राहू दे. तू काय करू नको, मला काय माहिती. ते मध्ये फोटो काढून घे, म्हणजे तू काय नको ते दाखव, काय येतील आपल्याला. तुला नंतर दाखवतो मी, थांब. तुझ्या मोबाईलला पाठवतो. पेरिटोनियल डायलिसिस. बेड लय छोटा आहे असं वाटतं. काय बेड खूप जास्त छोटा. बसल्या बसल्या पुरेल तेव्हा. बॅक ऑफिसर काय करतात? कुछ नहीं पता उधर, वो तो और छोटा था. ते कायमचं असेल का ते? पर्यंत इकडनं हे दर 4 महिन्यांना चेंज होतं. दर 4 महिने. ते निघतं. आता फायनल लागली पर्यंत तुझी गॅप दिली ते लावायला. हॅलो सिस्टर, सुनो ना, आरामचं कॅज्युअलिटी नाही ना? फोन मत कर, फोन मत कर. वो और वाले उधर इधर नहीं है, ये जो डिजाइन का है ना वो प्रोसेस चालू है. क्या बोल रही है? वॉट से पेशंट शिफ्ट हुई है साजधानी का. हाँ हाँ, 1-1 आ रही है जी. अच्छा शिफ्ट कर दिया उसको. उसको पेशेंट में चाहिए मारा. नहीं मेरे को कोई फ़र्क नहीं पड़ता है. काम का रखे तो अच्छा है रे, बेकाम का फालतू नहीं. इसमें गलती थोड़ी हम लोग की. सिस्टम कसा वर्किंग करतोय तो? यहाँ से चालू हो गया. तो अंदर से आ क्या रहा है फिर ये? ऑलरेडी पाणी असतं ना. अच्छा ते नीचे का तो ये मुलगी नाही का? ते घाण पाणी आहे साहेब. खूप छोटा. लहान पाणी आहे ते. चालू झालं इकडे. ही पहिली बॅग आहे. आता जो नॉर्मली बेसिक जो कंटिन्युएशनमध्ये येईल ना पेशंट, पहिली बॅगमध्ये आपण का लावतो की बाबा काय उरलेलं पाणी वगैरे असेल ओके. तर हे आतमध्ये फिल करायच्या आधी आपण आत काय असेल तर ते ह्याच्यात निघून जाईल तो, बरोबर. निघून येईल. नंतर तो व्हाईट कलरचा परत एकदा क्लॅम्प मारायचा, बंद करायचा वरतून. ओके. हा पोट आहे ना, हा पोट ह्याला परत क्लॉक करायचा. पण हा जो डार्क ब्लू आहे ना, ह्याला हात लागता कामा नये. जर ह्याला हात लागला तर हा पूर्ण ट्रान्सफर सेट नवीन चेंज करावा लागेल आपल्याला. ओके. तर कसं आहे, ह्याला बंद करायचा. हा ग्रीन फ्रेजाईल असतो, ह्याला ब्रेक करायचा, ट्विस्ट करायचा अप अँड डाऊन. ओके. ह्याला अप अँड डाऊन ट्विस्ट केलं, हे क्लॅम्प द्यायचा त्यावेळी, नाहीतर ह्याची एअर पोटात जाईल, त्रास होऊ शकतो पेशंटला.
हे लॉक करून हे ग्रीन फेजल तोडायचं. हे जे 2 काउंट झाले 3 4 5 3 सेकंद मोजून मग खालचा क्लॅम्प द्यायचा आणि हा वरचं ओपन करून टाकायचं. एअर निघून जातं त्याच्यात आणि फ्लूइड ऑटोमॅटिकली बॉडीमध्ये जाणार. मग डिपेंड आहे की आता ह्यांना 500 ml सांगितलं सध्या तरी. अच्छा. त्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक आणि नंतर परत ते ड्रेन होतं. मग परत एक 500 ml जाणार आतमध्ये. ओके. मग परत ड्रेन होतं. ते ॲक्च्युली ते फ्लूइड जे तुम्ही देताय ते कुठे जातात? पोटामध्ये जी पेरिटोनियल कॅव्हिटी जी असते ना आपली, पोटामध्ये जातात. पोटाचे म्हणजे आपले लार्ज इंटेस्टाईन वगैरे जे असतात ना, मी तुम्हाला वाटलं व्हिडिओ दाखवू शकतो की लार्ज इंटेस्टाईन वगैरे जे असतात त्यामध्ये एक गॅप असतो. पेरिटोनियल कॅव्हिटीची एक गॅप असते. तर त्या गॅपमध्ये ते असतं. त्या गॅपमध्ये ते राहून मग बॉडीमधले सगळे एंडोटॉक्सिन्स वगैरे जे असतील ते खेचून घेतं आणि मग ते ड्रेन आउट होतं. पण ते ब्लड प्युरिफाय आणि हे असं प्युरिफिकेशन ते वेगळं आहे ना? हां, ह्याच्यामध्ये ब्लड लॉस होत नाही. तुमच्या शुगरला बीपीला काही त्रास होत नाही. ओके ओके. बट ब्लड प्युरिफाय होतं का? ह्याच्यामधून फक्त टॉक्सिन नाही, ह्याच्यामधून फक्त टॉक्सिन्स निघतात. ह्याच्यामध्ये ब्लड लॉस तुम्हाला काहीच भेटत नाही. पिढीमध्ये सर्वात मोठा मेन पॉईंट असतं, ब्लड लॉस तुम्हाला भेटत नाही. हिमोग्लोबिन मेंटेन राहतं. ओके. मग नंतर तुमचा बीपी शुगर काय फॉल होणं शक्यता नाही. काहीच होत नाही. आणि जर तुम्ही हेच जर HD मध्ये बघितलं ब्लड लॉस प्रत्येक मग फिस्टुला असो किंवा कॅटेटर असो स्टार्टिंगला आणि एंडला ब्लड लॉस होतोच. त्यानंतर शुगर ड्रॉप बीपी ड्रॉप हायर साईडला होतं. कधी कधी काही मेडिकेशन इमर्जन्सी मेडिकेशन्स आपल्याला द्यावे लागतात ड्युरिंग HD. ते पिढीमध्ये तुम्हाला काहीच देण्याची गरज नाही. पिढीमध्ये पेशंट स्वतः करतो. ओके. 10 ते 15 मिनटाचं काम असतं. बंद केलं जे काही 5 तास 6 तासाचं जे काही ड्युअल टाईम असेल त्यामध्ये पेशंट काही करू शकतो. येऊन फक्त ट्रेन करायचं आहे. परत दुसरी बॅग लावायचे. 6-7 तास मग असतं कुठेतरी बाहेर जाऊन फिरू शकता वगैरे. मग परत येऊन ट्रेन करून पॅकअप. बरं आहे. पण प्युरिफिकेशनचं इफेक्टिव्हनेस ते कसं राहणार HD आणि PD मध्ये? HD मध्ये जसं आपण वजन चेक करतो ना प्री आणि पोस्ट तसं ह्याच्यामध्ये असतं. आता आपण 500 ml दिलेलं आहे ह्याला. हे ब्लू क्लॅम्प आहे. आता पिडियाट्रिक लोकांना मोस्टली आपण हे क्लॅम्प लावतो. बरोबर. कारण की त्यांना फ्लशिंग वगैरे असतं म्हणून. हां, कशावर होतो वेटच्या ह्याच्यावरती. ह्याच्यामध्ये आपला जो ड्राय वेट असतो म्हणजे जो वेट असेल ना किती म्हणजे क्लिअरन्स किती झालं आहे बरोबर ते ह्या बॅगवरती कळतं ते. ओके. कारण की आता आपण 2 लिटर जरी टाकलं ओके. हां. आणि 1-2 तासांनी किंवा 4 तासांनी आपण जर बॅग चेक केली तर ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली काय जास्तच येणार? हां प्लसमध्येच येणार. ओके ओके. मायनसमध्ये येणार. मायनसमध्ये कसं तर 200 मायनस येणार 300 मायनस येणार. एक्स्ट्रा फ्लूड आपण जे बोलतो एक्स्ट्रा फ्लूड. हां, एक्स्ट्रा फ्लूड ते. आता हे जे आपण 500 टाकलं आहे ना त्यामधून पण आता नाही ना बोलतो पण 510 520 ड्रेन आउट होईल. काय जास्तच असेल. जास्तच येतं. आणि प्युरिफिकेशन इफेक्टिव्हनेस हे HD आणि PD मध्ये कम्पॅरेटिव्हली कोणाच्या जास्त मध्ये असेल? PD मध्ये जास्त असतं. सोपे पण आहे आणि इफेक्टिव्हनेस पण जास्त आहे. हे बरं आहे ना बाबा? PD कसं आहे माहिती आहे काय सगळं हायजीनवरती खेळलं. हायजीनमध्ये. ओके. PD संपूर्णपणे हायजीनवरती केलं. प्रॉपर हायजीन आणि प्रॉपर स्टेप बाय स्टेप जर PD केला ना पेशंटला काहीच त्रास नाही. हा पण जर तुमचा एक जरी स्टेप चुकला मागे पुढे झालं पेशंटला त्रास होण्याचे कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके ओके. मग कॉम्प्लिकेशन्स काय जे HD मध्ये तेच PD मध्ये डिफरन्स काहीच नाही. आणि ह्याच्यामध्ये पण क्रियाट वगैरे सगळे कमी तेवढंच असतं सेम काय बेस हे नाही. ओके ओके. जर आता GFRच्या हिशोबाने जर समजा स्टेज 4ला जरी किडनी असेल ही तर ती RRF मध्ये जाते पेशंट. PD मध्ये किडनी RRF मध्ये जाते. रिड्यूस रिनल फंक्शन म्हणून असतं. एक आपण बोलतो एक स्टॅक लावतो एक पर्टिक्युलर. आता एवढं युसेजेस राहिले तर मी स्टॅक लावतो त्या स्टॉकला. आता आपण बोलतो आपल्याकडे स्टॉक बी आला असेल 500च्या आता समजा 1000च्या आता 3च बोर्ड आहेत आपण तेवढंच ठेवतो पण पेशंटकडून आणायला लावतो. बरोबर. जोपर्यंत आपला स्टॉक रिफिल होत नाही. बरोबर. तसं आहे किडनी वर्किंग तिथपर्यंतच राहणार पण लॉंग लास्टिंग पर्यंत राहणार. ओके. आता स्टेज 4 वरती जर आहे तर ती स्टेज 4 वर राहणार स्टेज 5 वरती नाही. कम्पॅरेटिव्हली HD पेक्षा तर PD खूप जास्त बेटर आहे. ओके. म्हणजे आत्ता मी हल्ली 1.5-2 महिने झाले मला PD मध्ये
1.5 महिन्यात झाले, पण माझ्या कम्पॅरेटिव्हली तर मला HD पेक्षा तर PD बेटर वाटतं. ओके. पण आता हे तुम्ही आता लावलं डायलिसिस झाल्यावर पाणी आता वाढणार नाही ना त्याचं? नाही पाणी वाढण्याचं हे काय नसतं त्यात. काय हे पोटाच्या आतमधलं जे काय असतं ना ते निघून घेतं, एवढे काय नाही. आणि काय आता आमचं मंगळवार नाही काय नाही. इव्हन काय नाही, पाणीमध्ये शीट आहे. पाणी किती प्यायचं? पाणी तुम्ही जेवढं HD मध्ये पिताय ना हां, तेवढंच PD मध्ये पण तुम्हाला प्यावं लागेल, पण खाण्यापिण्याची काहीच हे नाही. म्हणजे तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाऊ शकता? सगळं दाबून होईल. सगळ्याच नॉनव्हेज वगैरे दाबून खायचं आहे. जिजान ऐकली? खातच नाही. काय जिजान ऐकली का? नॉनव्हेज नाही खात. काय पण खाऊ शकते. ज्यूस वगैरे पिऊ शकतो थोडा? हा आता जिजा मला शिकवावं साहेब, आम्ही म्हातारी माणसं हो. आहोत. नाही शिकवू आम्ही मला, त्याचं टेन्शन घेऊ नका. एकदा आम्ही ही ट्रेन झाली, मी थोडा ट्रेन झालो ना, आम्ही एकामेकाला सोडून आम्ही करू शकतो ना. बरोबर. आम्ही आमची कामं करू ना. बरोबर. एक माणूस घरात राहतो, एक माणूस बाहेर जाऊ शकतो. बरोबर. ह्याच्यामध्ये बघा, हे पूर्ण दिवसाभरामध्ये 24 तासामधून फक्त हार्डली 2 तास ह्या गोष्टीला द्यायचे. फक्त 2 तास. रात्री केलं तरी चालते. रात्री करायला काय नाही, पण ते रात्री करण्यासाठी ना ॲटलिस्ट 1.5 महिना तरी तुम्हाला हे करावं, ही सायकल करावी लागेल. त्यानंतर डॉक्टरनी सजेस्ट केलं ना की तुम्ही रात्रीचा करा, तर ते रात्रीची बॅग असते. हे 2 लिटरचे 5 लिटरची बॅग असते, आणि हा जेवढा ट्रे ना तेवढी मशीन असते. मग ते ट्रेमध्ये ते मशीन वगैरे सगळं सेटअप करून. मशीन महाग आहे. हा मशीन विकत घेतलं तर प्रचंड महाग आहे, आणि भाड्याने तर मग ते आपल्याला परवडणार. ते आपण आपलं हे आहे ते बरं आहे. हे वापरू हे शकतो. कसं आहे माहिती आहे का? गरीबाचा गरीब सोय म्हणतात. हे सांगतो ऐका. मशीन जर तुम्ही घेतलं ना, तर कसं इन केस समजा लाईट बीट गेली बरोबर. तर तुम्हाला ह्याच्यावरच यायचं आहे, किंवा तुम्ही बाहेर वगैरे जात असाल, हां. मशीन घेऊन गेलात तर ठीक आहे, म्हणजे हे केल्यानंतर. पण तिकडे पण जर तुम्हाला चार्जिंग पोर्ट भेटलं नाही भेटलं, बरोबर आहे. हे काय फक्त एक स्टँड घ्यायचं आहे, मटेरियल घ्यायचं आहे. बरोबर आहे. मग आपण नाही पण आता तू राहिली. नाही सुनता पर अभी उनकी तबीयत नहीं सही, तो उनका मसला रहेगा. तो वरना किती तो लीटर कोई गाड़ी? एक मिनट आया. येते ना पाणी? म्हणजे सक्सेस आहे ते. बरोबर ना? चांगलं फ्लो पण चांगला आहे. गंगा पनवेल आहे. सगळं गंगा पण झाले. काय होतंय? बुटाला पोटात गरम. 2. एक्सचेंजला चेंज करायची, आणि चेंज करताना बघायचं की बाबा काय आहे की नाही. गॉस्पीस असते याच्यात, कॉटनने भरलेलं, बिटाडीने भरलेलं, तर ते दरवेळी चेक करायचं. ते खालचा सेट नाही खालचा सेट नाही ते पूर्ण. तर लॉक बोलू शकते ना आपण. डायलिसिसला कसं हे लावतो, कॅप कसं हे कॅप. आणि डायलिसिसला आम्ही हे लॉक वगैरे पण देतात. ते लॉक वगैरेचं काय गरज नाही ना. हे पेनचं लॉक वगैरे काय नाही ना. नाही बरोबर. अरे नाही वरती. बरं वाटतंय? नाही तर स्वतः करशील आता. अरे बापा. मायक्रोफोन मी ना दुधांचा नंबर पाठवा. हां पाठवून देतो. पण काय हे झाला, मी डायरेक्ट रेकॉर्ड केले नाही तर खूप जास्त जीबीचा असेल तो. जरा बघेल पण हाँ माइक्रोफोन होता. ऐसा काम मत करना बार बार रहता चाबी उधर ली ना उसने, इसके लिए. हे मानसी जा लेके आ जा लेके लेता आ हूँ बोलो. जल्दी. लेके आ जा बोल मत उसको रहने. बोल बोल रहा था.
करशील ना तू पुढच्या वेळी मी फक्त येऊन उभा राहणार, तू करायचं सगळं बसून. तुझ्या माहिती आहे बोलतात पेशंट स्वतः करतो. हो दोन करशील मग मी येऊन फक्त बसणार ना तिकडं.